परमेश्वराचं सन्निधान मागा, परमेश्वराचं प्रेमदान मागा, परमेश्वराच्या भक्तीला एकनिष्ठतेने कसा प्राप्त होईल, कसा सिद्ध होईल हे मागा. हे खरं मागणं आहे, लक्षात ठेवा. हे खरं जीवनाचं सुख आहे, हे खरा जीवनाचा आनंद आहे. म्हणून आपल्याला या सुखदुःखाच्या पलीकडे भगवंताला ती जेवढा आहे तेवढं आपल्याला मिळणार. पण आपण आळशी इतके झालोत ना की आपला आळस आपल्याला नडतो. शेवटचा जोक सांगणार आणि कीर्तनाची समाप्ती करणार. आळस आपल्याला कसा नडतो. एक राजाचा मुलगा राजकुमार त्या ठिकाणी शिकारीला गेला. शिकार झाली, तहान लागली. सोबत कोणाला घेऊन गेला नाही. आता तहान तर लागली. जंगलामध्ये पाणी शोधत शोधत गेला. एक विहीर दिसली. विहिरीमध्ये सुंदर असं पाणी होतं. विहिरीच्या बाहेर त्या ठिकाणी बादली होती, बकेट होती. बकेटीला दोर होता. आता फक्त काय, बकेट उचलायची, पाण्यामध्ये टाकायची, दोराने वडायची, पाणी प्यायचं. सोपी प्रक्रिया. पण तो राजाचा मुलगा त्या विहिरीच्या बाजूला मांडी घालून बसला. का बसला? कोणीतरी येईल मला पाणी देईल, कोणीतरी येईल मला पाणी देईल, या आशेने त्या ठिकाणी मांडी घालून बसला. स्वतःच्या हाताने पाणी घेतलं नाही. मग त्या ठिकाणी प्रधानाचा मुलगा शिकार करत करत आला. तोही एकटा. त्याला ताण लागली. त्याने विहीर बघितली, बकेट बघितली, बकेटीला दोर बघितला. फक्त पाणी काढायचं आणि प्यायचं. पण तोही त्या राजाच्या मुलाच्या मांडीला मांडी लावून बसला. तोही विचार करतो, कोणीतरी येईल पाणी देईल, कोणीतरी येईल पाहिजे. एवढा कंटाळा दोघाला की एकमेकाला विचारत पण नाही का बरं बसले म्हणून. शांत बसले. तिसरा श्रीमंताचा मुलगा आला. त्याला ताण लागले. त्याने विहीर बघितली, बकेट बघितली, दोरी बघितली, दोघांना बघितलं, काहीच बोलला नाही. ताण तर लागली. त्या प्रधानाच्या मुलाजवळ जाऊन बसला मांडी घालून. तिघ जण एकमेकांना काहीच, कोणीतरी आम्हाला प्यायला पाणी देईल या आशेने बसले. आळस. दुसरं काय, घरात तांब्या भर करून उचलायचं नाही, पिलेला पाण्याचा ग्लास उचलायचा नाही, खाल्लेलं ताट उचलायचं नाही, कुठल्या कुठली गोष्टी करायचं नाही. आईचं सगळं भेटतं. आळस. पाणी काढायचं आळस. तिघं बसले गपचिप, कोणीतरी पाणी देईल. थोड्या वेळाने एका शेतकऱ्याचा गरीब घरचा मुलगा आला. त्याला तहान लागली होती. त्याने विहीर बघितली, बकेट बघितली, बकेटीला दोर बघितला, बकेट उचलली, पाण्यात टाकली, दोर वरती ओढला, पाणी पिलं. अर्ध्या बकेटीमध्ये पाणी उरलं, खाली सांडलं, निघाला. 12 चौकशा करण्यामधला तो नव्हता. आपल्याला 12 चौकशाला येतात, है की नाही? 12 चौकशा किती करतो आपण. एखाद्याला जर मी असं कोपऱ्याला घेऊन बोललो ना, हे 4 जण इकडं काय सांगत असतील, बाबा एकट्यालाच घेऊन गेले, काय गप्पा करत असतील, काय बोलत असतील. या झाल्या आपल्या 12 चौकशा. पण तो शेतकऱ्याचा मुलगा 12 चौकशा करण्यामधला नव्हता. बरोबर की नाही? तो निघाला. किती करून त्याच्याकडे, अरे तू पाणी पिलं, आम्ही इथं बसलेलो तुला दिसलो नाही का, आम्हाला पाणी का बरं दिलं नाही. तो विचारतो, अरे तुम्हाला इथं बकेट आहे, दोर आहे, विहिरीमध्ये पाणी आहे, टाकायची, उच काढायचं, प्यायचं, मोकळं व्हायचं, एवढी सोपी प्रक्रिया. आणि तुम्हाला पाणी द्यायची काय गरज, तुम्ही पिऊ शकत नाही.